अरे बापरे किती उंच आहे. तिसऱ्यापर्यंत जाऊ शकाल याच्यात आणि याच्यात आम्ही वरपर्यंत जाऊन आलो. मस्त आहे. आपण आलेलो आहे इंदोरच्या राजवाड्याला. तर चला हे तुम्हाला मी आधी दाखवलंच आहे. इथे गणपती आहे बघा. गणपतीचं दर्शन घेऊन आपण राजवाडा बघूया. चल. किती सुंदर गणपतीचं मंदिर आहे, बघितलं तुम्ही. असे खांब आहे ते मस्त. असं बघा भरपूर गर्दी आहे आणि छान असं आहे बघा डेकोरेशन केलेलं आहे, बघू शकता. इथे येण्यासाठी 20 रुपये तिकीट आहे. असे 3 असे बिल्डिंग आहे तर बघू शकता. इथे संचालन आहे. हे पुरातत्व अभिलेखागार एवं संग्रहालय आहे. इथे राजवाडा स्मारक आहे इंदोरचं. इतिहास में होलकर वंश असं लिखा आहे. छायाचित्र प्रदर्शनी आहे. बघूया आपण काय आहे. हे बघ किती प्रशस्त आहे. सुभेदार मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, काशीबाई होळकर असे छान छान छायाचित्र आहे तिथे. सगळ्यांचे पूर्वजांचे वंशज आहे, बघू शकता. आपल्याला जी माहिती नाही ती इथं मिळून जाते आणि लहान मुलांना दाखवण्यासाठी खूप छान आहे की काय इतिहास होता, काय आहे याच्या मागचं हे इतिहास होळकरांचा, ते सगळं आपल्याला इथे आल्यावर माहिती होतं. हे बघा राजवाड्याचं हे छायाचित्र. राजवाडा आपण त्याच किल्ल्यात आहोत, राजवाड्यातच आहोत आपण आत्ता. सॉरी किल्ला म्हटले. हे होळकर वंशावळी आहे, बघू शकता. इथे बटणं बघा कसे आहेत. अशा पायऱ्या आहेत तिथे राजवाड्यात वरती जाण्यासाठी. असे दरवाजे लॉक लावलेले बघा, काही रूम लॉक केलेले आहेत. इथे काही राजवाड्याचा इतिहास आहे, ते मुलांना समजावं म्हणून इथे आणायचं. इथे सगळं असं राजवाड्याचा इतिहास लिहिलेला आहे, सगळी माहिती लिहिलेली आहे ते बघू शकता. फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे आपल्याला राजवाड्यात, तर आपण चाललो आहोत. बघू शकता किती अंधार आहे. इंदोर राजवाडा. इकडून बाहेरचं दर्शन होतंय. इंदोर हे बघू शकता किती गर्दी आहे. कसं वाटलं इंदोर. आणि हे राजवाड्याचं फर्स्ट फ्लोअरचं असं दिसतंय.
गर्दी राजवाडा पाहायला. सूर्यास्त होतं इंदोरचा. बघू शकता सूर्य. आपण आता सेकंड फ्लोअरला जाऊयात. बघा हे पूर्ण दगडाचं काम आहे आणि खूप सुंदर राजवाडा आहे. गार वाटतं आतमध्ये. बाहेर खूप गरम होतं पण आतमध्ये आल्यानंतर खूप गार वाटतंय. अजिबात गरम होत नाही या दगडाच्या ह्याच्यात. म्हणूनच पूर्वीच्या काळी दगडाचे घरं होते. तर किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे बघा. आणि खूप छान वाटतंय. तुम्ही इंदोरला नक्की भेट द्या. इंदोरचा राजवाडा. आणि खूप सुंदर असं डेकोरेशन म्हणजे खूप काम केलेलं आहे इथे. बघू शकता खूप सुंदर असं दगडाचं कोरीव काम. असं दगडाचं कोरीव काम. इथून इंदोर सिटी दिसत आहे. बघू शकता. खूप सुंदर असं आहे इंदोर सिटी. तर मला खूप छान वाटतं. मी खूप खुश आहे की इथं खूप छान छान पाहायला मिळते आणि सुंदर सिटी आहे. आणि मस्त इथली मी जेव्हा आले तेव्हा सगळे लोक छान आहेत. म्हणजे प्रवास करताना काही अडचण नाही आली एवढं. तर खूप सुंदर आहे. तर तुम्ही नक्की इंदोरला या. छान छान पाहण्यासारखं आहे. दगडाचं काम असल्यामुळं खूप छान वाटते. सगळ्या पायऱ्या वगैरे खूप छान आहे. पूर्ण दगडाचं काम आहे. आणि ही विंडोज केलेली आहे. किती छान आहे. या बाहेरचं सगळं दिसतं असं छान सिटी. तर हे बघा खूप छान आहे. दगड अजिबात गरम होत नाही. असं वरती सुद्धा दगडाचं काम आहे. असं वेगळंच आहे. हे बघा किती छान डिझाईन काढलेली आहे. कमळा टाईप. बघू शकता खाली देखील. इकडून सुद्धा बघू शकता अशा प्रकारे हे खूप मोठे पॅलेस आहे आणि खूप मोठं राजवाडा आहे. म्हणजे राजवाडा आहे. तर खूप असं दगडाचं काम आहे का. पूर्ण दगडाचं काम आहे. बाजूने इकडून पायऱ्या पण खूप मोठ्या मोठ्या छान आहेत. बघू शकता. आणि
इथे हनुमानाचं मंदिर आहे छोटंसं. अशा प्रकारे आपण सगळे मजले फिरून आलेलो आहोत. इकडे देखील आहे, बघू शकता. इकडं काम चालू आहे त्यामुळे निषेध केलेला आहे, इकडे जाऊ नका म्हटले. इथे छान झाडी लावलेली आहे बघा. आणि खूप गर्दी आहे पॅलेसला, राजवाड्याला. इकडे लॉक लावलेले आहे काही. अशी गर्दी आहे बघा. इतकं उंच आहे बघा, किती उंच आहे. खूप सुंदर आहे आतमध्ये. बघितलं तुम्हाला मी सगळं दाखवलं. इथे देखील कोरीव काम केलेलं आहे. खूप छान कोरीव काम. तुम्हाला हा इंदोरचा राजवाडा कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.